नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरती सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे। बघाच योग्य उत्तर काय असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे। बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे। बघाच योग्य उत्तर काय असेल, मुंबई शहर बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, दूधगंगा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, दूधगंगा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल, राजर्षी शाहू सागर जलाशय, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, तापी नदीच्या खोऱ्यामधील सर्वात उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल, नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात उत्तरेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कर्नाटक या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 बघा, काय विचारलाय, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे। बघा, ब्राह्मणाचे कशब, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, बघा ही सर्व पुस्तके कोणाची आहेत, तर महात्मा ज्योतिबा फुले यांची या ठिकाणी पुस्तके आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सामुदायिक विकास कार्यक्रम। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न या मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, सामुदायिक विकास हा कार्यक्रम बघा खालीलपैकी कोणत्या वर्षासंबंधीचा आहे। सामुदायिक विकास कार्यक्रम यांच्या संबंधीचं वर्ष कोणतं वर्ष आहे। तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, सन 1952, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडले जातात। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडले जातात। तर याचे योग्य उत्तर काय असेल, 5 वर्षांसाठी। प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मुंबई हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, मुंबई हाय हे कोणत्या खनिज उत्पादनासाठी निगडित आहे। तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, पेट्रोलियम खनिज उत्पादन, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा सर्व जीकेचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, चालू घडामोडी असेल व सर्व TCS PYQ या ठिकाणी PDF आपल्याकडे अवेलेबल आहे। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, मायनी बघा काय आहे, पक्षी अभय अरण्य आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। मायनी हे पक्षी अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, मायनी हे पक्षी अभय अरण्य सातारा जिल्ह्यामधलं पक्षी अभय अरण्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलं, बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, बुलढाणा हा जिल्हा
कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर सीना नदीच्या काठावर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा काय आहे, मेघदूत सागर जलाशय, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचार, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता असतो? रॉट आयर्न. बघा हा लोखंडाचा सर्वात या ठिकाणी शुद्ध प्रकार असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला, पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असतो? पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर कोणता असतो? ग्रामपंचायत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा भारतामध्ये विचारले पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य कोणतं असेल? तामिळनाडू हे राज्य भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं ते राज्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? बघा PYQ प्रश्न आहे हा, वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? तर योग्य उत्तर काय असेल? ॲनमोमीटर, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र बघा राज्य स्थापनेचं सन 2020 हे वर्ष खालीलपैकी कितवे वर्ष होते? बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे सन 1960. बघा 60 ते 2040 आणि पुढचे हे 20 वर्ष, 60 बघा 40 आणि 20 किती व्हायला पाहिजे? 60 वर्ष, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता असतो? वातावरणामध्ये विचारले सर्वात खालचा स्तर कोणता असतो? तपांबर असतो का? दलांबर, स्थितांबर कोणता असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. तपांबर हा स्तर वातावरणामध्ये सर्वात या ठिकाणी खालचा तो स्तर असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, दीनमित्र यांची बघा सुरुवात खालीलपैकी कोणी केली? दीनमित्र, योग्य उत्तर काय असेल? मुकुंदराव पाटील यांनी दीनमित्र बघा त्यांनी स्थापना केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारला, जलियांवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते? 13 एप्रिल सन 1919 बघा अमृतसर या शहरामध्ये जलियांवाला बाग हत्याकांड हे घडले होते. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारला, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर विभागीय आयुक्त बघा यांना ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक हवामान दिन, बघा याचं योग्य उत्तर काय असेल? 23 मार्च या दिवशी काय असतो? जागतिक हवामान दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? तापी नदीची उपनदी नाही, मग याचे योग्य उत्तर काय असेल? पूर्णा तापी नदीची उपनदी आहे, पांझरा उपनदी आहे, गिरणा उपनदी आहे, तर दुधना बघा ही नदी तापी नदीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 12 बघा काय विचारलं, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची त्यांनी स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तीस्ता हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तीस्ता बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तीस्ता हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सिक्कीम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणते जैविक इंधन आहे? जैविक इंधन मग कोणतं असेल? बघा दगडी कोळसा या ठिकाणी हे जैविक इंधन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सुभाष पाळेकर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारलाय, अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या वर्गामध्ये मोडतात?
बघाच योग्य उत्तर काय असेल, अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या वर्गामध्ये मोडतात? त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे, प्रोटोथेरिया. बघा या गटामध्ये अंडी घालणारे सस्तन प्राणी हे येत असतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, एंडोसल्फन हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? एंडोसल्फन. बघाच योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, कीडनाशक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सेज हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन. मग काय यायला पाहिजे? उद्योगधंदे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, केंद्रीय माहिती आयोग. बघा केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात? माहितीचा अधिकार. बघा सन 2005 पासून, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघाच योग्य उत्तर काय असेल, पुल्लर लेणी विचारल्यात कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, नागपूर या जिल्ह्यामध्ये पुल्लर लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारलंय, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका. बघा राज्यघटनेचे खालीलपैकी काय आहे? हृदय आहे, आत्मा आहे, डोके आहे. बघा काय आहे? भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती रानडे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, ग्रामपंचायतीच्या अनुदानाला कोण मान्यता देतो? बघा ग्रामपंचायतीच्या अनुदानाला कोण मान्यता देते? पंचायत समिती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? कांदे बटाटे यांना बघा कोंब फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर गॅमा किरणांचा मारा करतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, घटक राज्यांचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? घटक राज्यांचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? बघा राज्यपाल हे घटक राज्यांचे कार्यकारी प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं मुख्यालय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCIचं मुख्यालय कोठे आहे? BCCIचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. धूपगड, पंचमढी. बघा ही शिखरे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? बघा धूपगड आणि पंचमढी. बघा हे कोणत्या पर्वत रांगेमध्ये असतील? सातपुडा पर्वत रांगेमध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचार, जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक वारसा दिन. तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? जागतिक वारसा दिन 18 एप्रिल या दिवशी असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. गांधी आयर्वियन करार कोणत्या वर्षी झाला होता? गांधी आयर्वियन करार कोणत्या वर्षी झाला होता? सन 1931 बघा या वर्षी गांधी आयर्वियन करार हा झाला होता. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला, भारतामध्ये कोणत्या शहराला ऑरेंज सिटी असे म्हणतात? ऑरेंज सिटी जयपूर आहे का? जयपूरला काय म्हणतो आपण? पिंक सिटी. नागपूरला काय म्हणतो? ऑरेंज सिटी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? थायमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, ॲनोमिया. ॲनोमिया म्हणजे रक्तक्षय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 32 या ठिकाणी काय विचारलं आहे, शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, कृष्णराव भालेकर, गोपाळ हरी देशमुख. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचे PDF आहेत. बघा त्यामध्ये GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, चालू घडामोडी असेल, इंग्रजी असेल, सर्व TCS PYQ या ठिकाणी प्रश्न आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील.
बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.